नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड सीईटी अपडेट 2024 विद्यार्थी मित्रों, एक अपडेट आपल्या सीईटी सेलवरती आलेली आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। विद्यार्थी मित्रों, 4, 5, 6 मार्च 2024 रोजी आपण या तिन्ही दिवशी दररोज 3 सत्रामध्ये म्हणजेच एकूण 9 सत्र आपण पेपर अटेंड केलेले आहेत। त्याप्रमाणे आपले पेपर झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रों, यावर्षीपासून नवीनच आपल्या सीईटी सेलने आपल्या ज्या रिस्पॉन्स की आपण ज्याला म्हणत असतो, म्हणजे आपण जे उत्तर दिले आहेत, उत्तर नोंदवले आहेत, तर ते उत्तरे आपल्याला तपासता येणार आहेत, पाहता येणार आहेत। तर चला कशाप्रकारे आपल्याला या तिन्ही दिवसाच्या म्हणजेच 4 मार्च, 5 मार्च आणि 6 मार्च आपल्या सीईटीचे आन्सर पेपर्स चेक करता येतील हे पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, आपल्या चॅनलवरती सर्व जे आपल्या बीएड ॲडमिशन संदर्भात अपडेट्स आहेत त्या वेळेत आपल्याला मिळत राहतील। तर चला यासाठी जावं लागेल आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती पाहूया। विद्यार्थी मित्रों, आपण सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत। आपण इथं सर्च बारमध्ये पाहू शकता cetcell.mahacet.org। आपण तिथे टाईप करून इथे पोहोचलेलो आहोत। ह्या पेजवरती आल्यानंतर आपल्या सीईटी सेलचं कोटेशन म्हणजेच स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, अगोदर तिथे समोर मुंबई असं असायचं, ते आता त्यांनी रिमूव्ह केलं आहे, आणि सीईटी सेलचा लोगो, यावरून आपल्याला समजते की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत। विद्यार्थी मित्रों, इथे आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळते, जे की आपल्या बीएड संदर्भात नाही, परंतु लक्षात ठेवा इथले रनिंग नोटिफिकेशन्स हे करंट नोटिफिकेशन्स असतात। तर आता वरती स्क्रॉल करूया। आपण स्क्रॉल केल्यानंतर इथं आपल्याला काही नंबर्स व्हेरिएबल व्हायलेले पाहायला मिळतात। परत आपण वरती स्क्रॉल करूया। हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बीएड आहे, त्यामुळे आपण त्याला क्लिक केलं आहे। त्याला क्लिक करताच आपल्याला एक नोटिफिकेशन इथे पाहायला मिळतं आहे, कोर्स नेम बीएड एमएड एमपीएड अँड इंटिग्रेटेड एमपीएड। तर ग्रॅज्युएशन शेड्यूल फॉर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन अकॅडमिक इयर 2024-25 बीएड एमएड बीपीएड आणि एमपीएड या संदर्भातली ही आपल्याला बातमी अपडेट असलेली पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रों, इथे डाउनलोड ही जी आपल्याला फाईल दिसते त्या फाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपल्याला एक फाईल डाउनलोड झालेली पाहायला मिळते, आणि ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर ओपन होत आहे। विद्यार्थी मित्रों, आपण पाहू शकता 26 तारखेचं हे नोटिफिकेशन आहे, 26 मार्च 2024। तर त्याला वरती स्क्रॉल केल्यानंतर पब्लिक नोटीस आपल्याला टायटल पाहायला मिळते, ग्रॅज्युएशन शेड्यूल फॉर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन फॉर अकॅडमिक इयर, ऑब्जेक्शन ट्रॅकर असं त्याला नाव देण्यात आलेले। विद्यार्थी मित्रों, आपल्याला जर काही ऑब्जेक्शन्स असतील, काही प्रश्नावर आपले प्रश्नचिन्ह असतील, म्हणजे एखादा प्रश्न जर तुम्हाला चुकीचा वाटला तेही आपल्याला सीईटी सेलला सांगता येईल। तसेच आपले जे उत्तर आहेत त्या उत्तरासंदर्भात आपल्याला ते चेक करता येतील आणि क्रॉस चेकसुद्धा करता येतील। तर विद्यार्थी मित्रों, पहा इथं बाकीची नोट आहे ती आपण इथे वाचू शकता। खाली सिरियल नंबर, त्यानंतर ॲक्टिव्हिटी शेड्यूल आणि डेट्स। विद्यार्थी मित्रों, अजून एक बाब चांगली झालेली आहे, आपला जो कॅप शेड्यूल आहे तर सेम कॅप शेड्यूलचं आपल्याला इथे प्रतिरूप पाहायला मिळते। ज्यावेळेस आपला कॅप शेड्यूल येईल त्यावेळेस कॅप शेड्यूलचं सुद्धा आपल्याला ह्या टेबलच्या फॉर्ममध्ये तो असणार आहे। पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर असेल, दुसऱ्या कॉलममध्ये ॲक्टिव्हिटी म्हणजे कोणती ॲक्टिव्हिटी, याला आपण कृती म्हणतो मराठीमधून, तर कृती, आणि त्यानंतर कृती करावायचा दिनांक म्हणजेच विद्यार्थी मित्रों डेट्स। तर इथं काय कृती आहे, डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर। आपला जो क्वेश्चन पेपर 4 तारखेचा असेल, 5 तारखेचा असेल, 6 तारखेचा असेल आणि तिन्हीपैकी कुठल्याही सेशनचा असेल तर तो डिस्प्ले होणे पहिली ॲक्टिव्हिटी। त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण इथे पाहू शकता रिस्पॉन्सेस गिवन बाय द कॅन्डिडेट्स, म्हणजे तुमची उत्तरपत्रिका, तुम्ही जे ऑप्शन्स तिथं निवडले होते त्या प्रश्नाची तुमचे जे उत्तरं तुम्ही नोंदवले होते म्हणजे सेव्ह केले होते, तर ते ऑप्शनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। आणि तिसरी जी घटना आहे, तिसरी ॲक्टिव्हिटी जी आहे करेक्ट आन्सर की, म्हणजेच विद्यार्थी मित्रों आपल्याला सगळ्यात अगोदर आपला प्रश्न दिसेल, त्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर दिलं हे दिसेल, आणि विद्यार्थी मित्रों त्यानंतर त्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर तिन्ही तुम्हाला एका रोमध्ये पाहायला मिळेल, आणि त्या प्रकारे आपण त्याला चेक करू शकता। चेक कधी करता येईल
तर 27/3/2024 ही आपल्याला इथे डेट पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी जी ॲक्टिव्हिटी खाली आपल्याला 2 नंबरला दिली आहे, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट्स ग्रॅव्हियन्सेस. तुम्हाला जर वाटलं एखादा प्रश्नच चुकीचा आहे ते तुम्ही सबमिट करू शकता. तुम्हाला वाटलं की त्याचं उत्तर तुम्ही नोंदवलेलं जे उत्तर आहे ते करेक्ट आहे, त्या संदर्भात तुम्ही म्हणजेच ऑप्शन चुकला आहे असं जर तुम्हाला नोंदवायचं असेल तेही आपल्याला नोंदवता येईल. ऑब्जेक्शन बाय द पेईंग फीस. परंतु विद्यार्थी मित्रो, हे जे आपले ऑब्जेक्शन्स असणार आहेत उत्तरपत्रिकेसंदर्भात असू द्या, प्रश्न चुकला असेल प्रश्नासंदर्भात असू द्या, तर ते आपल्याला मोफत विचारता येणार नाहीत. त्यासाठी आपल्याला फीस पे करावी लागेल. तर पाहूया त्या संदर्भात अधिकची काय माहिती दिलेली आहे. इफ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन. एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादा ऑब्जेक्शन असेल, पुढे पाहूया काय म्हणतं आहे. अगेन्स्ट एनी क्वेश्चन. तुम्हाला वाटलं एखादा क्वेश्चनच चुकलेला आहे त्याचं ऑब्जेक्शन असेल इन द क्वेश्चन पेपर फॉर above mentioned examination, that is CET, B.Ed CET, the same shall be submitted through candidates login only as per the above schedule. तर इथं आपण पाहू शकता शेड्यूल आपल्याला विसरायचा नाही आहे. तर आपल्याला शेड्यूलप्रमाणेच काय करायचं, आपले ग्रॅव्हियन्सेस इथं 2 नंबरला तुम्ही पाहू शकता ग्रॅव्हियन्सेसची डेट दिलेली आहे 27 ते 29. म्हणजेच विद्यार्थी मित्र 27 तारखेला एक तुम्हाला चान्स आहे, 28 तारखेला एक चान्स आहे आणि 29 तारीख म्हणजे तब्बल 3 दिवस आपल्याला ह्या त्रुटी म्हणूया आपण त्या ग्रॅव्हियन्सेसला. तर ग्रॅव्हियन्सेस भरण्याचे, त्रुटी भरण्याचे आपल्याला त्यांनी 3 दिवस काय दिलेला आहे, वेळ दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण तो वेळ पाळायचा आहे. तर त्या वेळेतच आपल्याला काय करायचं आहे, आपल्या लॉग इनमधून आपला पेपर चेक करायचा आहे, त्यातले प्रश्न चेक करायचे आहेत, तुम्ही दिलेले उत्तरं आणि त्यानंतर आपल्या CET सेलने दिलेली उत्तरपत्रिका म्हणजेच आपण त्याला मॉडेल आन्सर की असं म्हणूया, ते दोन्ही टॅली करून पाहायचं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला काय करायचं आहे, तर लॉग इन ओनली ॲज पर द शेड्यूल. कॅन्डिडेट्स विल हॅव टू पे ₹1000 पर क्वेश्चन और पर ऑब्जेक्शन ऑनलाईन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन ओनली. अजून एक गोष्ट सांगितली, तुम्हाला वाटलं एखादा प्रश्न चुकीचा आहे त्यासाठी तुम्हाला ₹1000 मोजावे लागतील आणि CET सेलला काय करावं लागेल, तर ऑनलाईन पेमेंट आपल्याला 1000चं करावं लागेल. तुम्हाला वाटलं एखादा ऑप्शन चुकीचा आहे, तो ऑप्शन तिथं नसायला पाहिजे होता, ते सुद्धा कळवण्यासाठी आपल्याला 1000 मोजावे लागतील. म्हणजेच 1,00,000 रुपये आपल्याला त्याला काय करावं लागतील, CET सेलला ऑनलाईन पाठवावे लागतील, सेंड करावे लागतील. अशा प्रकारचं नोटिफिकेशन अपडेट आपल्या CET सेलने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानंतर एक इम्पॉर्टंट नोट खाली दिलेली विद्यार्थी मित्रो, रिझल्ट ऑफ CET एक्झामिनेशन कंडक्टेड इन मल्टिपल सेशन्स विल बी पब्लिश बेस्ड ऑन इक्वेटेड स्कोअर. Candidate actual raw score might be different from the equated score. Candidates should take note of this. तर अजून एक गोष्ट आपल्याला सांगितली विद्यार्थी मित्रो, 10वी व 12वीला जसं बेस्ट ऑफ 5 असतं त्यामध्ये आपल्याला पडलेले मार्क्स वेगळे असतात आणि 5 विषयाच्या मार्क्सचं वेगळं त्यांनी काय केलेलं असतं, टोटल केलेलं असतं. तर त्याचप्रमाणे आपला इथं स्कोअर पण काय केला जाईल, इक्वेटेड स्कोअर आपल्याला वेगळा पाहायला मिळेल आणि जनरल स्कोअर आपला ज्याला आपण ॲक्च्युअल रॉ स्कोअर असं म्हणू, हे दोन आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्र अजून एक नोट आपल्याला खाली दिली त्यांनी, ती चेक करूया. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आमच्या चॅनलला लिंक राहा जेणेकरून सर्व अपडेट्स आपल्याला नक्कीच वेळेमध्ये मिळतील. रिप्रेझेंटेशन्स ऑर कंप्लेंट्स रिगार्डिंग क्वेश्चन्स अँड आन्सर्स रिसिव्ड बाय द ईमेल ऑर बाय एनी अदर मोड विल नॉट बी कन्सिडर. तर इथं फक्त आपल्याला लॉग इनमधूनच ह्या गोष्टी करता येतील. तुम्ही त्याला CET सेलच्या ईमेल पाठवायचा नाही. म्हणजे ईमेलद्वारे तुम्ही कंप्लेंट करू शकत नाही, ईमेलद्वारे तुम्ही प्रश्न चुकीचा आहे हे सांगू शकत नाही, हे लक्षात घ्या. फक्त तुमचे जे लॉग इनमधून शक्य आहे, लॉग इनमधून ते आपल्याला करता येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला काय करायचं आहे, आपला लॉग इन चेक करायचा आहे. लॉग इन करून आपल्याला सर्वप्रथम क्वेश्चन पेपर जो आहे तुमच्या सेशनमध्ये जो क्वेश्चन पेपर तुम्हाला आला होता तोच क्वेश्चन पेपर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही दिलेले जे उत्तर आहेत विद्यार्थी मित्रो, रिस्पॉन्सेस गिवन बाय कॅन्डिडेट, ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यानंतर करेक्ट आन्सर ही सुद्धा गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रो टॅली करून आपल्याला जर काही ऑब्जेक्शन असेल तर नक्कीच आपल्याला काय करायचं आहे, CET सेलला कळवायचं आहे. आणि जर तुमचं काहीच ऑब्जेक्शन नसेल विद्यार्थी मित्रो, फक्त तुम्ही उत्तरं मग टॅली करायचे आहेत आणि आपल्याला काहीही करण्याची गरज नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जर ऑब्जेक्शन असेल तरच प्रत्येक ऑब्जेक्शनला 1000 रुपये फीस आपल्याला पे करावी लागेल आणि ती फीस पे केल्यानंतर आपलं ऑब्जेक्शन आपलं CET सेल कन्सिडर करेल, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळते. अजून अशाच अपडेटसाठी आपल्या B.Ed प्रोसेससाठी
आमच्या चॅनलला लिंक राहा, तसेच सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.